भिवंडी बायपासवर गावठी दारू वाहतुकीचं भांडाफोड. 2800 लिटर दारू जप्त, दोघे जेरबंद. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अवैध गावठी दारू वाहतुकीवर मोठी धडक कारवाई करत 2800 लिटर हातभट्टी दारू जप्त केली असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पथकाने भिवंडी बायपासवरील रांजनोली गाव परिसरात सापळा रचला होता. गुरुवारी रात्री 9:30च्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनावर संशय आल्याने त्याचा पाठलाग करून वाहन थांबवण्यात आले. तपासणी दरम्यान वाहनाच्या मागील बाजूस 70 गोण्या आढळल्या. प्रत्येक गोणीत 4 प्लास्टिकच्या पिशव्या असून प्रत्येकी 10 लिटर प्रमाणे एकूण 280 पिशव्यांमध्ये 2800 लिटर दारू सापडली. या प्रकरणी दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून वाहनासह सुमारे 7,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाहन चालक रवींद्र बबन भोईर आणि नयन मुकुंद म्हात्रे या दोघांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत ही दारू देसाईगाव, तालुका डायघर पोलीस ठाणे हद्द येथून नाशिककडे विक्रीसाठी नेली जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात दारू निर्मिती, पुरवठा आणि खरेदी साखळीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई निरीक्षक दीपक परब यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक TC चव्हाण, RV सानप, जवान वजे, धुमाळ, राठोड, वाहन चालक लोखंडे आणि पंच यांच्या पथकाने केली असून पुढील तपास निरीक्षक दीपक परब करत आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त श्री डॉक्टर राजेश देशमुख यांच्या आदेशान्वये सहआयुक्त श्री प्रसाद सुर्वे, अंमलबजावणी दक्षता महाराष्ट्र राज्य मुंबई व विभागीय उपायुक्त श्री प्रदीप पवार यांच्या आदेशान्वये ठाणे क्रमांक 2 जिल्ह्याचे अधीक्षक श्री उत्तम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केलेली आहे. काल आम्हाला गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली होती की मौजे देसाईगाव या ठिकाणावरून हातभट्टी दारूची वाहतूक होणार आहे. त्यानुसार आम्ही सापळा रचला स्टाफसह. साधारण रात्र 9-9:30च्या दरम्यान आम्ही गाडीसाठी वाट पाहत उभे राहिलो. संशयित वाहन आम्हाला कल्याण बायपास रोडवरती एक बोलेरो पिकअप जो नंबर आम्हाला दिला होता खबरी तो आढळून आला. त्यास आम्ही थांबण्याचा इशारा केला असता त्याने त्याची गाडी पळवली. त्याचा पाठलाग करून त्याचा थांबवून तपास केला असता त्या गाडीमध्ये 2 इसम मिळून आले व पाठीमागील बाजू तपासणी केली असता जवळजवळ अशा गोणीमध्ये भरलेला पात्र द्रव पदार्थ असे एकूण 70 गोणी आढळून आले. त्या गोणीचा वास घेतला असता त्या हातभट्टीचा दारू असल्याचं प्रथम दर्शनी आमच्या तपासात उघड आलं. मग त्या 2 इसमांना व बोलेरो गाडी ताब्यात घेऊन आम्ही कार्यालयात आणून ती दारू तपासणी केली असता एका गोणीत 10 लिटरचे 4 प्रमाणे एकूण 2,800 लिटर हातभट्टी दारू ही जप्त केलेली आहे. त्याची किंमत जवळ 2,80,000 आहे आणि जप्त केलेल्या टेम्पोची किंमत 2.5 लाख अशी मिळून 7-7.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करून 2 इसमांना ताब्यात घेतलेले आहे. आणि ही जी दारू आलेली आहे ही मौजे देसाई गावातून आलेली आहे. ती दारू कोणी दिलेली आहे, हातभट्टीच्या मालक आणि त्याला माल भरून देणारा, ह्याचा तपास चालू आहे.